बघा प्लॅनमध्ये चेंजिंग वायर सगळे तुम्हाला जमून टाकलेलं दिसते नाही आलेलं. तिकडं बघा ते वाडापाशी रोड बांधायचं ते उभे वाहून गेला होतं सगळं, तिथून खड्डं पडलं होतं, त्या पलीकडून रोड होता ते वावर. हे गाईज मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. सर्व आम्ही त्या विहिरी पैसे आहे आणि इथं आपली पहिल्यांदा तिथं वाट होती. ही वाट सगळी गेलेली नदीने तुटून पावसाळ्यात होती. बघा ही पहिली वाट होती अशी बाई. तर सगळे किती खोल खड्डं झालेलं आहे, सगळी माती वाहून गेली ती. पण आता वाट तयार करायची बा तिथून अशीच ती बैलगाडी वाटी तिकडून की झाडं दिसतात, ह्या झाडाच्या शेंड्यापासून तशीच इकडे अशी वाट करणार ते सगळे ढकलून लावणार. तर तुम्हाला करताना दाखवतं सगळे जी शिवा तिकडं चालू आहे. कालच्या ब्लॉकमध्ये बैठलंच असेल तिकडं लेवल ते झालेली आहे आपली जी शिबी. इकडं आलं का मग दाखवतो तुम्हाला. तर इथं सगळे वायर आहे ते इथं रोड तयार करायचा आहे, वायर काढायचे तर. आणि इथं करायचं आहे इथं खोल किती खाली खोल किती सगळं भराव तिथं नेऊन टाकायचं आहे. कळणाच कसा रोड तयार करायचा नेमकं. बघा प्लॅनमध्ये चेंजिंग वायर सगळे तुम्हाला जमून टाकलेले दिसते. उद्या करायचे आता फक्त. आता वाजलेले आहेत 4 5-7 तास जाईल म्हणून आता उद्याच भेटू डायरेक्ट सकाळी जी शिबी आल्या. तर बघ गाईस काल आपल्या ह्याच वावरात लेवल केली होती आणि रात्री लईच नांगरेलेलं बी आणि जी शिबी नाही आलेलं ते सांगतोय मी बा. प्लॅनमध्ये चेंज जातं म्हणजे आज दुसरा दिवस तरी जी शिबी नाही आलेलं. हे बा आपलं वावर आहे, कालच लेवल केली होती, त्याच्यात लई दगडं निघलेले तर काही गोळा केलं सकाळी. मी आत्ताशी वावरात आलो आहे किंवा सगळे दगडं बारीक दिसतात सगळे गोळा केलेले तिथं. बा आपलं वावर नांगरेलं आहे असं झालेलं आहे. पुढं दिसत असं तिकडं दगडं गोळा करायला चालले तर अर्ध्याच्या पुढं वावर दगडं गोळा केलेले इथं. बा इथं बारीक दगडं निघलेत सगळे इथं. वाळकाठे इथं रान म्हणून पुढं बघा इथं असं आहे वावर. ओके बा तिकडं लेवलचं ट्रॅक्टर बी चाललंय. आपल्या वावरातून जी वाट केली होती मातीला तो तिकडे लेवल करायला चाललंय ट्रॅक्टर. तर बा हे गुडजाईचं वावर इथंच खड्डं होतं. ह्या खड्ड्यात सगळी माती घालून इकडची आणून कसं केलेलं आहे बघा. यांचा वावर नाही नांगरेल. काल अशीच आपली लेवल होती सगळी केलेली आणि रात्रीत लगेच नांगरेल आहे बाई. वरून यांचं वावर आहे किंवा बांध आणि बांधाच्या खालून आपलं वावर वाहून गेलेलं वावर बा. आता कसं तयार केलं आहे परत. मागच्या वर्षी वाहून गेलं होतं, आता चांगलं दिसत असं बा. दगडं बी निघले तर इथं थोडं टेकाट झालं आहे, तिथं लावण झालेलं आहे. आता चट होईल मोगड्यानी पाळीनी नीट. चलत बा अजून बी जी शिबी नाही आलेलं. तिकडं बा ते वाडापाशी रोड बांधायचं ते उभे वाहून गेला होतं सगळं, तिथून खड्डं पडलं होतं, त्या पलीकडून रोड होता ते वावरातून. ते वावरात आता पावसाळ्यात करते उडीद बिडीत काही कापूस बिपूस काय करायची ते वाट बंद होईल म्हणून वाट करायची. पण जी शिबीवाला तिकडं रोडचं काम चालू आहे तिकडं घेतलेलं आहे. बघू तर आला माघारी तर आहे येईन एक बा दुपारपर्यंत नाही तर का आला तर आहे डबल बी वाडापाशी. तर बा दुपार होऊन गेली. आता मी आलेलो आहे पारी रस्त्याचे, कोणीच नाही आलं, एकटाच आलो आहे बा. तुम्हाला इथून ते बी दाखवते त्याचे बकेटी ईदाच्याच जे शिवाल्याच्या. ओके बा दोन्ही बकेटी आहे ईदाच्या. तेव कुठं रस्त्याचं काम धरलं आहे तेव काय येत नाही, आज काय येत नाही. चला दुसऱ्या उद्या 2 दिवसांनी केव्हा आला तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवीन. चला तर असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.